आज परीला घेऊन जायचं होतं हॉस्पिटलला आणि मलाही जायचं होतं हॉस्पिटलला. त्याच्यामुळे मग मी घरातली सगळी कामं सकाळी सकाळी आवरायला घेतली. कारण 2 दिवस आजारी असल्यामुळे घरातलं मी काहीच काम आवरलं नव्हतं. पहिलं म्हटलं घरातली सगळी साफसफाई करून घ्यावी. त्यासाठी घरातल्या साफसफाईपासून मिनी व्लॉगला स्टार्ट केले. तर सोफा वगैरे क्लीन केला. त्याच्यानंतर मग मी झाडू मारला, मशीनला कपडे टाकली. आज मशीनलाच कपडे मी धुवून काढते हाताने धुणार नाही आहे कारण तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे. आणि गॅस तर काय हालत झाली होती तुम्हाला दिसत असेल, इतका घाण झाला होता ना. मग तो पहिला क्लीन केला. त्याच्यानंतर मग भांडे घासायची होती, भांडे पण पडलेली रात्रीपासून थोडीशी सकाळच्या चहाची, तर ती सगळी भांडी मी क्लीन केली. सर्दी तर एवढी येत होती ना, असं वाटत होतं खाली पडते की काय, एवढी जास्त सर्दी झालेली आहे मला. तर आता किचन ओटा, किचन स्टाईल, गॅस सगळं क्लीन केलं ना, असं काही चकाचक दिसते. त्यानंतर मग मी जेवणामध्ये आज बनवली होती पातळ गवारीची भाजी. याचा फुल ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड होईल आणि तो बघायला अजिबातसुद्धा विसरू नका. तर त्यानंतर मग दुपारच्या वेळेला थोडंसं झोपावं म्हटलं होतं, पण त्याच्या अगोदर स्ट्रेप्सिल्स खाल्ल्या सकाळपासून. स्ट्रेप्सिल्स का कपसिल्स काय म्हणतात माहीत नाही. तर त्या गोळ्या खाल्ल्या मी आणि थोडंसं झोपावं म्हटलं, पण झोप पण येईना. परत दुपारच्या वेळेला उठून गरम पाणी करून परत पिले आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला डॉक्टरांच्या दवाखान्यात आले. डॉक्टर ओळखीचेच आहेत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि गुण पण खूप छान येतो ह्या डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये, म्हणून मग इथेच आले होते. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला जेवण खावण केलं, घरातलं आवरलं. कितीही आपलं दुखत असलं तरी आपल्यालाच करणं भाग आहे. साहेब म्हणत होते, आता तुला इंजेक्शन दिलं आहे, आता करशील की चपात्या. मी साहेबांना म्हटलं होतं मला मदत करू लागतात का, तर मला असे म्हणतात की आता दिलं की इंजेक्शन. तर आता गोळ्या वगैरे खाल्ल्या आणि परीला लोशन लावलं आणि असा गेला आजचा दिवस.